अमरावतीच्या डोमा शाळेतील भूतबाधा अफवा प्रकरणासंदर्भातली बातमी 22 दिवसानंतरही वसतिगृहाचे 500 विद्यार्थी परतले नाहीत। विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता वसतिगृहामध्ये यावं, आदिवासी विभागाचे आवाहन आहे। सध्या 6 विद्यार्थिनी आणि 10 विद्यार्थी वसतिगृहात आल्याची माहिती आहे। डोमा शाळेतील जे विद्यार्थी घरी गेले होते, आता ते त्यांच्याबाबत आपले शिक्षक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे जे सदस्य होते त्यांनी जाऊन पालकांचं काउन्सिलिंग केलं आणि आता विद्यार्थी म्हणजे पालकांनी सांगितलं की आम्ही शाळेत पाठवतो। त्या पद्धतीने आता सुरुवात झालेली। तर 6 मुली आता वसतिगृहामध्ये निवासी पण आलेल्या आहेत आणि 10 मुलं आहेत ते निवासी आलेले आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कार्यकारिणीची बैठक होतीये। नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडलेली आहे। नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच घोषणा झाली आणि त्यानंतर ही बैठक पार पडली आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमाची भाजपनं धास्ती घेतली असं म्हटलंय कृष्णा साठे यांनी। महाराष्ट्र NSUIचे महासचिव कृष्णा साठे यांची ही टीका आहे। त्यामुळेच भाजपनं काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला केला असा आरोप साठेंनी केला आहे। आणि आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी महिला भगिनी असतील, विद्यार्थिनी असतील, आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी, आपल्या पुढच्या भवितव्यासाठी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील। ह्या कार्यक्रमाची धास्ती इतक्या प्रमाणात भाजपच्या लोकांनी घेतलेली आहे। काल आमच्या काही महिला भगिनी असतील, आमच्या काही त्या ठिकाणी विद्यार्थिनी असतील, त्यांना त्या ठिकाणी कोंडून ठेवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी केलं। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना, युवक काँग्रेसच्या NSUIच्या लोकांना मारहाण करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे किती प्रमाणात त्यांनी धास्ती या कार्यक्रमाची घेतलेली आहे हे आपण बघू शकतो। बुलढाण्यामध्ये इलेक्ट्रिक बस चालकाचा निष्काळजीपणा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। बस चालवताना चालक मोबाईल बघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खामगाव मेहकर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं। चालकानं वाहन चालवताना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करा, प्रवाशांची मागणी आहे। KDMCच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये सुविधांचा बोजवारा उडालेला आहे। KDMC रुग्णालयात तुटलेली स्वच्छतागृह, दुर्गंधीमुळे रुग्ण नातेवाईक संतप्त झालेत। वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। आठवड्याभरामध्ये स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। KDMCच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये सुविधांचा बोजवारा उडाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्याच्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत। फेब्रुवारी 26 मध्ये महापालिका कमिशनर आणि महापौरांना निवेदन दिलं होतं। त्या संदर्भात महापौरांनी बैठक घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत आणि महापालिकेचे असलेले 2 प्रसिद्ध रुग्णालय, एक रुक्मिणी हॉस्पिटल आणि दुसरं शास्त्रीनगर हॉस्पिटल, यामध्ये असलेला अनागोंदी कारभार आणि अस्वच्छता, तुटलेले OPD मधले तुटलेले बैठक व्यवस्था, रुग्णालयामध्ये वॉर्डमधले असलेले सगळे दरवाजे, शौचालयाचे दरवाजे, तुटलेले दरवाजे संदर्भात तक्रार करून बैठक घेऊनही अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही।